आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. फक्त माझी मुलगी मला दे. तुला जर तुझा नवरा हवा असेल तर हे उसने मिळालेलं आईपण तुला सोडून द्यावं लागेल. आई, झालं तुझं देविका आईशी बोलणं? आई हे बघ, मी चित्र काढलंय. ही देविका आई, ही मी, हा पार्टनर आणि ही तू. हे घे, हे देविका आईला दे, म्हणजे तिला छान वाटेल. तू नक्की दे. हा, मी आलेच. तू मला माझी जागा दाखवलीस ना, आता मी तुला तुझी जागा दाखवते. पण या संसारात बिट्टीच्या खोट्या आईच्या जागी जर तिची खरी आई आली तर आता तुझी जागा मी घेणार. माझ्या कुटुंबाच्या जवळ नाही येऊ देणार मी हिला. माझ्या रुद्रसरांच्या जवळही नाही येऊ देणार. मी माझ्या बिट्टीला माझ्यापासून दूर नाही करू देणार मी हिला. श्वेताताई, तुमचं बरोबर होतं. मला माफ करा. ती देविका चांगली बाई नाहीये. खूप खूप वाईट आहे ती, खूप वाईट आहे. गौरी, आधी तू शांत हो बघू. शांत हो. बट रेवती आंटी, मी खरंच तसं ऐकलंय. मग मी पाहिलं ते काय होतं? काहीतरी गडबड आहे सोहा. व्हॉट गडबड? तू म्हणतेस तसं असेल ना, तर मग तिने रुद्रसोबतचं काम देविका, देविका अगं बस इथे. बस ना. आम्ही दोघी येणारच होतो बेडरूम मध्ये तुला भेटायला. आणि गौरीचं लग्न झाल्यापासून तर मी गेलेच नाहीये त्या बेडरूम मध्ये. शी, आपण कशाला जायचं त्या डर्टी बेडरूम मध्ये? पण बघा ना आंटी, मेड मालकीण झाली आणि जे चांगल्या स्टेटसचे लोक आहेत त्यांना जबरदस्तीने त्या बेडरूम मध्ये राहावं लागतंय. आता नाही देविकाला राहावं लागणार फार दिवस तिकडे. तिला चांगला जॉब लागलाय.
ओ राईट. पण देविका, अगं तू अजून कामाला का नाही गेलीस? यांना काहीच नको सांगायला, नाहीतर परत आणखी मनस्ताप वाटायला यायचा माझ्या. देविका, काही झालंय का? रुद्र बोलला का तुला काही? एक मिनिट, गौरी परत बोलली तुला काही? नाही, काही नाही. पण मी खरंच ही नोकरी नाही करू शकत. व्हॉट? बट वाय? आणि आधी तर जमणार होतं ना ती नोकरी करायला. आणि देविका, रुद्र नीड्स हेल्प. त्याची बायको तर काहीच कामाची नाहीये. तिला काय येतंय म्हणा, आणि ती मेड काय काम करणार आहे का? देविका, अगं तू शिकलेली आहेस आणि तू हेल्प पण करू शकतेस ना. यु नो व्हॉट आय फील? खरं तर तुझ्यासारखी कोणीतरी रुद्राची वाईफ असायला हवी होती. सोहा, गौरी जाऊ आहे तुझी. तुम्ही काल म्हणाला होतात ना ती. अगं हो, अगं ती एज्युकेटेड नाहीच आहे, आणि हे सत्य बदलणार आहे का? बट यु नो व्हॉट देविका, मला काय वाटतं, तू ना तुम्हीपेक्षा रुद्रच्याच प्रेमात पडायला हवं होतंस. म्हणजे त्याने तुला फसवलंही नसतं आणि बिट्टीला चांगला बाबा आणि चांगली आई असे दोघेही मिळाले असते. खरंय. आणि रुद्र सरांचं पण तितकंच प्रेम आहे गौरीवर. म्हणूनच तर इतका छान जोडा शोभतो ना त्यांचा. तिचं मन बदलायला सुरुवात झाली, म्हणजे अर्ध काम झालंय रेवती. देविका, अगं मग तू रुद्रसोबत काम का करत नाहीयेस? म्हणजे तू जर काम केलंस तर रुद्रला गौरीपासून. सोहा, जर तरच्या गप्पा पुरे. आणि हेच सत्य की रुद्रचं लग्न झालंय आणि तो आता आयुष्यभर बायकोच्या तावडीत राहणार. आत्ता असेल रुद्र गौरीच्या तावडीत, पण फार काळ तिच्या तावडीत नाही राहणार तुमचा रुद्र. देविका, तू पुन्हा एकदा शांतपणे विचार कर. आम्हाला वाटतं तू हे काम करावंस. बाकी तुझी मर्जी. काय रेवती आंटी, आपण तिला कन्व्हिन्स करणार होतो ना. डोंट वरी, ती होणार कन्व्हिन्स. सोंगटी आपल्याकडेच येणार. आता फक्त फासे टाकू, मग बरोबर ती आपल्या तावडीत सापडते. अगं पण मग तू तिच्या तावडीत सापडूच देऊ नकोस ना रुद्र भाऊजींना. मला खरंच कळत नाहीये मी काय करू. म्हणजे मी असे काय प्रयत्न करू की जेणेकरून रुद्र सर तिच्यापासून लांब राहतील? गौरी, तुला खरं सांगू का, त्या देविकाने किती फासे टाकले ना तरी रुद्र भाऊजी त्यात अडकणार नाही. अगं खात्री आहे मला, ते चुकीचं असं काहीच करणार नाही. गौरी, अगं त्यांचं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. तू बोल त्यांच्याशी. मी नाही ना बोलू शकत. म्हणजे मी रुद्र सरांशी जर बोलले ना तर त्या बिट्टीला इथून घेऊन जातील. अहो गौरी, अगं पण जर तू बोलली नाहीस ना तर अजून मोठं नुकसान होईल. त्यापेक्षा सरळ बोलून टाक. निदान भाऊजींना हे तरी कळेल ती देविका कशी आहे. नाहीतर गौरी असं नको व्हायला, तू शांत बसल्याने तुझ्या हातातून सगळं निसटून गेलंय.
खरंच रुद्र सर, मला नाही जमणार. तुम्हाला नाही म्हणणं खूप जीवावर येत आहे माझ्या. म्हणजे इतका मोठा माणूस स्वतःहून माझ्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि मी नाही म्हणते. मग का नाही म्हणताय? कारण तेच योग्य आहे. पण नक्की कारण काय? गौरी ये. ये गौरी, मला वाटलंच होतं तू येशील. यावंच लागलं. गौरीजी, काय झालंय? मला बोलायचं आहे तुमच्याशी. गौरी ऐक ना, आधी प्लीज माझा फोन बघशील का? नाही म्हणजे आधी तू वापरत होतीस ना, आणि काहीतरी गडबड चालतच नाहीये तो. प्लीज. मला बोलू देत तुमच्याशी. नाही बदलू शकणार. मी तुमच्या हाती काहीच लागू देणार नाही. गौरी, अगं असं नको बोलूस. तू का असा विचार करतेस? सुमितने तुझे पण कान भरलेत का? अगं तो ठरवून माझ्या विरोधात कान भरतोय. श्वेताताई बरोबर होत्या. तुम्हीच सुमित भाऊजींना फसवलं असणार. आणि अशा फसव्या आईची माझ्या मुलीला गरज नाहीये. मी तुम्हाला या घरात टिकू देणार नाही. तुला अजूनही बोलायचंय? पण मग तुझे हे विचार रुद्र सरांना पटणार का? त्यापेक्षा गप्प राहिलेलंच बरं, नाही का? गौरीने फोन नीट केला. हुशार आहे गौरी. गौरीजी आहेतच हुशार. तुम्ही हुशार आहात. पण मला कळत नाहीये तुम्ही काम करायला नकार का देताय? आता कसं सांगू गौरी? आता तूच सांग, तुला चालेल का मी रुद्र सरांबरोबर काम केलेलं? बोल ना गौरी. रुद्र सर इतकं कन्व्हिन्स करतायत मला आणि मी नाही म्हणते. कसं वाटतंय ते? मला नाही पटत आहे. पण गौरीजी, तुमच्यामुळे नाही म्हणतात या? नाही म्हणजे यांच्या अपसेट होण्यामागे हे कारण आहे, हो ना? नक्की काय चाललंय? काही विशेष नाही रुद्र सर. विशेष नाही म्हणजे? प्रत्येक बाईला भीती वाटतेच, तशीच गौरीलाही वाटते. पण कसली भीती? मी तुमच्याशी जवळीक करते ही भीती. गौरीजी, रुद्र सर प्लीज. तिचं काही चुकलेलं नाहीये. तिला काहीच बोलू नका तुम्ही. प्रत्येक बाईला हे वाटतंच. प्रेम असतं ना हे नवऱ्यावरचं. तिने माफी मागितलीये माझी, पण आता मीच नको म्हणते. नाही म्हणजे उगाच संशयाला जागा कशाला ठेवायची? आज गौरीला वाटलंय
उद्या घरच्यांनाही वाटू शकतं. आणि असं काही होण्यापेक्षा कुणाला काहीही वाटणार नाही. आणि गौरीजी बाकीच्या बायकांपेक्षा वेगळ्या आहेत. त्या असं संकुचित विचार नाही करणार. बरं गौरीजी, आता तुम्हीच यांना काम स्वीकारायला सांगा आणि सांगा की तुमची काहीच हरकत नाही. गौरीजी सांगताय ना? देविका ताई, तुम्ही प्लीज रुद्र सरांबरोबर काम करा. आता तूच म्हणतेस तर ठीक आहे गौरी, मी करेन रुद्र सरांबरोबर काम. तुझं मन नाही मोडणार मी. कसं आहे ना, कायद्याने बिट्टी माझी मुलगी आहे. तुला जर तुझा नवरा हवा असेल तर हे उसनं मिळालेलं आई पण तुला सोडून द्यावं लागेल. तसं पण रुद्र सरांना तू माझ्याबद्दल काहीही सांगितलंस ना तरी ते विश्वास नाही ठेवणार तुझ्यावर. पण तू जर असं केलंस तर मी मात्र बिट्टीला घेऊन निघून जाईन कायमची. तुझे हे विचार रुद्र सरांना पटणार का? त्यापेक्षा गप्प राहिलेलंच बरं, नाही का? गौरी, काय झालं? बोललीस का तू? नाही श्वेताताई, मी नाही बोलू शकत आहे. अहो पुरती फसले मी. त्या देविकाबद्दल मीच इतका विश्वास दाखवलाय की माझंच बोलणं कठीण झालंय आता. अगं पण एकदा बोलून तर बघ ना. नाहीये शक्य. आणि आता तर ती कायद्याने बिट्टीला इथून घेऊन जाऊ शकते. माझे हात बांधलेले आहेत. मी काय करू मला खरंच कळत नाहीये. श्वेताताई मला सांगा, दोघांपैकी एक निवडणं शक्य आहे का? नाही ना. माझ्या रुद्र सरांवर बिट्टीवर तितकाच जीव आहे. मी त्या दोघांशिवाय नाही जगू शकत. गौरी गौरी तू शांत हो आधी. कशी शांत हो? सगळं हातातून असं निघून जाताना माझ्या डोळ्याने बघते मी. आणि शांत राहू. गौरी हे बघ, असं काही होणार नाहीये. ऐक माझं. गौरी विश्वास ठेव, असं खरंच काही होणार नाहीये. अगं रुद्र भाऊजींचं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. आणि राहिला प्रश्न त्या देविकाचा, तर तू तिचे सगळे प्रयत्न हाणून पाड. पण कसे? ते दोघं आता बरोबर असणार कामासाठी. तू बायको आहेस गौरी. त्या देविकाने ह्यांना बाहेरच्या बाहेर मोहात पाडलं तेव्हा मी काहीच नाही करू शकले. अगं हे सगळं जर मला आधीच माहिती असतं ना तर असं मी कधीच काही होऊ दिलं नसतं. गौरी, सुदैवाने तुला सगळं वेळेत कळलंय. तू तिला रुद्र भाऊजींच्या जवळ राहण्यापासून अडव. तू ना सुमितपेक्षा रुद्रच्याच प्रेमात पडायला हवं होतंस. म्हणजे त्याने तुला फसवलंही नसतं आणि बिट्टीला चांगला बाबा आणि चांगली आई असे दोघेही मिळाले असते. खरंय.
देविकाच्या मनात रुद्रबद्दल काहीतरी आहे हे नक्की. हाऊ डू यू नो? ती तसं काही बोलली का आपल्याला? ती कशाला बोलेल सुहा आपल्याला? तिला हे माहितीच नाहीये की ती या बाबतीत आपल्यावर विश्वास ठेवू शकते की नाही. अच्छा, खरंच तुम्हाला तसं वाटतंय आंटी? सोहा, सुराला चांदण्याची भीती असते. देविका आधी रुद्रगौरीचं किती कौतुक करायची, त्यांच्या संसाराचं किती कौतुक करायची. आता तिचं ते बोलणंच बंद झालंय, कारण आता ती तिच्या स्वतःच्या संसाराची स्वप्न बघते, तेही रुद्र सोबत. हा, पण रेवती आंटी ती आपल्याशी तसं बोलू शकते? तिला अंदाज नसेल हे आपल्याला पटतंय की नाही. मग इम्पॉसिबल आहे सगळं. असं असेल तर आपण एकत्र काम कसं करणार आहोत? काम काय करायचंय? तू शाळेत गेली होतीस का ग? हो, ऑफकोर्स. मग तुला तहानलेल्या कावळ्याची गोष्ट माहितीये? हो. तो तळाशी गेलेलं पाणी वरती येण्याकरता एक 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 दगड टाकत जातो. आपण दगड टाकायचं काम करायचं, पाणी प्यायचं काम कावळा करेल. बट आंटी, गौरी करू देईल असं? आय मीन, नाहीतर तीच मध्ये मध्ये चोच घालेन. यु नो आंटी, रुद्रने त्याचं काम सोडून खाली यावं म्हणून गौरी त्याच्या आवडीचं जेवण बनवते. हो, मग आता तिच्या हातच्या जेवणाची चव आपण बिघडवूया. मी तुम्हाला काही मेल पाठवले, त्यातले पॉइंट्स तुम्ही नोट करून घ्या. मी नंतर बघतो. आणि एकदा सगळ्या प्रोजेक्टच्या डिटेल्स बघून घ्या आणि तुम्हाला लक्षात येईल. मग मी ऑफिसमध्ये कोणाशी बोलायचं सांगतो तुम्हाला. जमेल तुम्हाला? ओके. तुझ्या डोळ्यांसमोरून घेऊन जाईन मी बिट्टीच्या पार्टनरला. रुद्र सर, हे कसं करायचं दाखवता का मला? हां, ती फाईल ओपन करा ना, तुम्हाला डिटेल्स मिळतील. मला कळत नाहीये, एकदा तुम्ही दाखवता प्लीज. बघू लॅपटॉप. हे बघ, ही फाईल आहे आणि ह्याला एक पासवर्ड पण आहे. पैठणकर बिल्डर्स 1 2 3 4 5.